छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका घरातून तब्बल 5,58,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मीटमिटा परिसरातील या घरात 5,26,00,000हून अधिक रोख रक्कम, गावठी आणि विदेशी अग्निशस्त्रे, 632 जिवंत काडतुसे, धारदार हथियारे, लाखो रुपयांचे सोने चांदी दागिने आणि विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आलाय। गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या छाप्यात कपाटांचे लॉक तोडून तपासणी करताच पोलिसांनाही धक्का बसलाय। या प्रकरणी शीलाबाई बाबा फरजान दोरळी हिच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि शस्त्रसाठा नेमका कशासाठी ठेवण्यात आला होता याचा तपास पोलीस करत आहे। दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे गुन्हे शाखेने छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मीटमिटा या ठिकाणी रेड केली असता एका घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा आणि रोख रक्कम मिळालेली आहे। या शस्त्रसाठ्यामध्ये 2 पिस्तल आणि 4 रायफलचा समावेश आहे। रोख रक्कम ही 5,20,29,00,000 रुपयांची आहे। 151.33 ग्राम सोने, त्याचप्रमाणे 3.9 किलो चांदी ही देखील याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे। एकूण 6,350 जिवंत काडतुस सुद्धा याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहेत। हे घर जे आहे हे बाबा फरजन अर्देशीर दोरडी या व्यक्तीच्या नावावरती आहे आणि हा व्यक्तीचं 1 महिन्या अगोदर निधन झालेलं आहे। त्या ठिकाणी त्याची दुसरी पत्नी शीला साळवे ही राहत होती। आम्ही जप्त केलेली सर्व रक्कमीच्या अनुषंगाने छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो बाबा फरजन आहे याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल होते आणि 1980 ते 90 च्या दरम्यान हा कामगार युनियनचा अध्यक्ष होता। धन्यवाद।